तर व्यासपीठावरती आम्ही इथे आमंत्रित करतो सन्माननीय योगेशजी ठोंबरे, विद्यमान ग्रामपंचायत वावरले सदस्य असतील याच व्यासपीठावरती मान्यवरांना या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ कलोदर येथे आयोजित करते आदिवासी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल। मैदानाच्या आतमध्ये पाहता आपटा आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे इथं आपण पाहता विनेगाव क्रिकेट संघ बॉलिंग ट्रॅक वरती इथं गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल आपटा क्रिकेट संघाचा। त्यानंतर पहा इथं केशवजी ठोंबरे यांचा शुभ सन्मान केला जाईल दिनेश निरगुडे यांच्या शुभ हस्ते। सन्माननीय केशवजी ठोंबरे यांचा शुभ सन्मान केला जाईल आमचे दिनेश निरगुडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। पाहायचा मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार करता बॉलिंग ट्रॅक मध्ये रोहितला पाहिलं, पहिलाच बॉल इथनं फेकला गेला आणि पहिल्याच बॉल वरती पहिलं गोल्डन विकेट फलंदाज आदित्यच्या पारीसंत पहिला करारा झटका इथं विनेगाव टीमला बसलाय आणि गोलंदाज रोहित अगदी अप्रतिम चांगल्या स्थितीमध्ये मॅन्डेटरी पावत षटक इथं फेकलं जातं गोलंदाजच्या माध्यमातून। अगदी जबरदस्त आजची रात्र मित्रांनो जबरदस्त आपण पाहिलं तर कलोते रेतीची नाईट रजनी अगदी या स्पर्धेची आतुरता प्रेक्षकांना असते, संपूर्ण खालापूर तालुक्याला असते आणि ती स्पर्धा अगदी आपल्या समोर आली आहे। बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये आजची पहिली रात्र आणि पहिलाच गोलंदाज या ठिकाणी तिसरा सामना आपल्या भेटीसाठी आल्या विनेगाव आपटा ही लढत आपल्याला पाहायला मिळते। रोहित एक चांगला गोलंदाज, पहिल्या बॉलवरती पहिला करारा झटका। यावेळी पहा भूषण नवीन फलंदाज दाखल झालाय आणि यावेळी आपण जर पाहिलं तर हा बॉल इथनं निघून चालला, अगदी मिडल स्टंपवर रिलीज झाला, विकेट किपरनं कोणत्या प्रकारची चुकी दाखवली नाही आणि तिथनं आपण जर पाहिलं तर हा बॉल टाटला म्हणजे 2 बॉल आणि पाहता शून्यावरती पहिलं विकेट गमवावं लागलं विनेगाव टीमला। इथे पाहायचं भूषण थोडंसं बॅकफुट वरती विनेगाव संघ पाहायला मिळेल। आपटा संघाचा परफॉर्मन्स मी पाहिला होता शिवशक्ती मसोबा 11 पलसपेच्या टुर्नामेंट मध्ये आणि तिथे आपण जर पाहिलं तर आपटा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये केली करत होता। आज देखील रोहितची गोलंदाजी भाव करत्या। त्यानंतर व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल सुभाष काईनकर यांचा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती। रमेश निरगुडे अगदी आपण पाहिलं तर मुख्य आयोजक आहेत स्पर्धेचं आणि त्यांच्या शुभ हस्ते सुभाषजी काईनकर यांचा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती। मायची उबदार शाल आणि त्यानंतर या ठिकाणी प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन अगदी शुभ सन्मान केला जाईल मान्यवरांचा। पाहता आपण ऑन लाईव्ह वरती आपण जर पाहिलं तर starcricket.in यांच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि त्यानंतर आता पुढील सत्कार मूर्ती असतील सन्माननीय अशोकजी देशमुख या ठिकाणी यांचा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती। या ठिकाणी पाहता आमचे आयोजक करते रमेशजी निरगुडे यांच्या शुभ हस्ते यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल इथे शुभ सन्मान केला जाईल। फटका चांगला परंतु इथे लाजवाब चल पाहायला मिळाला। ग्रामपंचायत वावरले विद्यमान सरपंच विद्यमान सदस्य सन्माननीय योगेशजी ठोंबरे यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील रमेश निरगुडे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्माननीय योगेशजी ठोंबरे यांचा शुभ सन्मान केला जाईल। आज पाहता आदिवासी चषकामध्ये कलोते नाईट रजनी स्पर्धा 2025 पर्व अप्रतिम पाहायला मिळालं आणि ते आपण पाहता अगदी पाहिलं तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय
योगेशी ठोंबरे यांचा शुभ सन्मान, मायशी उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि इथं मात्र आपण पाहता शुभ सन्मान केला जातो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता इथला जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. टोटल 6 धावा, 3 गडी बाद केले रोहितनं. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी इथं पाहायला मिळाली आपल्या टीमचा. रोहित एक जबरदस्त गोलंदाज इथं पाहायला मिळाला. अजून पहा मित्रांनो 3 षटक पाहायला धावसंख्या कशा रीतीने जमा केली जाते यावेळी मात्र आपण पाहता स्कोरबोर्ड वरती आतमध्ये आपण पाहता भूषण आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये अगदी वैयक्तिक खेळी पाहिली भूषणची तर एकच धाव आतापर्यंत अकाउंट मध्ये जमा झाली वैयक्तिक. 5 आता गोलंदाज इथलं यश आपल्या टीमचा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवरचा षटक समाप्त झाला. इथनं 5-6 बॉल देखील आडवा बॅटने खेचायचा होता. परंतु यावेळी जर विचार केला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला आणि डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी पहा मित्रांनो अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतं, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या टीमची मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज रोहित त्याने मात्र मंत्रमुग्ध केले पूर्णपणे मैदानाला. 3 गडी बाद केले, 6 धावा खर्च केल्या आणि इथले यशनं पहिला बॉल डॉट फेकलाय. यावेळी पहा मिड विकेट आणि त्यानंतर पाहता क्षेत्ररक्षकात त्या ठिकाणी हा फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकात शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी बॉलला अडवलं जातं आणि आपण पाहिलं तर एकच धावा बॉलवरती आली. एका धाब्याच्या मदतीने 7 धावा तर धावपटलावरती लागल्या. 3 विकेटचं नुकसान इथनं वेनेगाव टीमचं पाहायला मिळतं. पहा मित्रांनो आपण पाहता नाईटची स्पर्धा खेळत्या, एक मोठी स्पर्धा आणि इथं आपला खेळ अगदी महत्वपूर्ण दाखवणं गरजेचं आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळी पाहिलो अगदी सर विचार केला बाकाचा मारा खोलवर टपाचा बॉल आणि तिथनं सर पाहिलं तर गोलंदाज यश कोणत्या प्रकार धाव देत नाहीये. अगदी एक धाव आली, एकीपेक्षा जास्त काहीच नाहीये. म्हणजे पहिला बॉल त्यानं फेकला फक्त सिंगल साठी, दुसऱ्या बॉलवर देखील सिंगल आली आणि अशा रीतीनं आता 8 धावा धावपट्टावरती लागल्या गेल्या इथनं विनेगाव टीमच्या. ज्यावेळी पहा हलका त्यानं टॅप केला डिपेक्षा कव्हर रिझनला फटका चांगला होता कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकात. आणि यावेळी आपण जर पाहिलं तर डेफिनेटली पाहिलं तर या बॉलवरती एकच धाव आली. एका धावेच्या मदतीनं आता 9 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. यावेळी पहा अजून एक फटका चांगला मिड विकेट आणि वाईडिश लागॉनला. क्षेत्ररक्षकात त्या ठिकाणी एकापेक्षा काहीच नाही. मित्रांनो पहा काय क्रिकेट चाललंय, अगदी संतवाही इंद्रायणी म्हटलं जातं ना तसं शांततेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पाहिलं तर इथे एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं आता 10 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. म्हणजे 11 बॉल आणि 10 धावेचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातला पाहायला मिळतो यश. सीते पंच आमच्याकडे वळतील आणि हा बॉल इथनं मात्र अवांतर घोषित केला जाईल. इट इज अ व्हाईट बॉल. यस व्हाईट बॉल घोषित केला जातो. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. 11 धावा धावपटलावरती लागल्या. अगदी पहा मित्रांनो पहिली रात्र आणि जबरदस्त सामने पार पडत आहेत. अजून एक फटका अगदी पाहिला तर बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाहीये पण तो मधोमध डाऊन द ग्राउंडला फटका वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षकात आणि तिथेच पाहिलं तर पुन्हा एकदा एकच धाव आली. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाब्यांचा विचार केला तर इथं मात्र 12 धावा, लॉस ऑफ 3 विकेट वेनेगाव संघ.
बरोबर काम टाक होता. जाव्या मैदानाच्या आतमध्ये अवले पहा नवीन गोलंदाजाने त्याने देखील दाखवून दिलं गोलंदाजीचं. इथनं आपण पाहिलं तर अगदी बोलबाला पाहायला मिळाला गोलंदाजाकडनं. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज मोहन पाहायला मिळतो. पहिला बॉल आलाय डॉट. फक्त 12 धावा धापटावरती लागल्या. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला होता. 12 धावा धापटावरती लागल्या होत्या. पण तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल इथे आलाय डॉट. आता बघायचं गोलंदाज. यावेळी पहा मित्रांनो म्हटलं जातं ना सोने पे सुहागा, परंतु इथे नो बॉल बिमर बॉल घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. अगदी पहिल्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं होतं एका गोलंदाजाकडनं चुका आणि तीच चुकी पुन्हा एकदा आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. हा बॉल नो इथनं घोषित केला. बिमर चेंडू घोषित केला जातो पंचांकडनं. पहिला बॉल डॉट. अगदी असं वाटलं की हा गोलंदाज मोहन फलंदाजाला हलू देणार नाहीये, पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर यावेळी पाहू शकाल आपण पुढचा बॉल असेल फ्रीड. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्रीड. यावेळी पहा फटका चांगला. अगदी पाहिलं तर खोलबट टप्पाचा बॉल आणि इथनं आपण जर पाहिलं तर फलंदाजानं अगदी वाईडिश शॉट मिडाफला फटका अगदी सजवला होता, पण तो तिथे क्षेत्ररक्षकात आपण जर पाहिलं तर मित्रांनो कोणत्या प्रकारे धावा येऊ देत नाहीयेत आपटा संघ. जबरदस्त खेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतो. 2 बॉलचा खेळ आपल्याला समाप्त होताना दिसेल गोलंदाज मोहन कडनं. पण मैदानामध्ये भूषण अगदी बराच वेळ झाला भूषणला येऊन. मोठे फटके येत नाही. तिथे पहा मी अंडरस्टँडिंग बॉल चाल थर्ड मॅनला सीमा रेषा पलीकडं येतोय चौकार. फलंदाज भूषणच्या बॅटमधून 4 धावा. धन्यवाद. यावेळी पाहता आपण चौकार आला आणि 4 धाब्याच्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला. टोटल 19 धावा धापटापती. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना विनेगाव संघ पहा मित्रांनो. विनेगाव संघ म्हटलं तर सोहेल दारपाबारची आठवण येतं आणि आपण जर विचार केला तर एक मोठा विस्फोटक खेळाडू त्याची ओळख विनेगावची ओळख म्हटलं तर सोहेल दारपाबार. तो देखील मॅचला एन्जॉय करतो. त्याचं देखील आज स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल. बॉल हवेमध्ये फाईन निघाला. फटका चांगला पण तो इथे क्षेत्ररक्षकाच्या अवाकाच्या बाहेर. बॉल जाईल नो बॉल. +4 नशिबाचा पंजा. इथे बॉल चालला सीमा रेषा पलीकडं चौकार. पंच 2 बिमर बॉल. यस अगदी पहा आमचे पंच देखील अगदी नावाजलेले आहेत. त्यांना कोणती गोष्ट सांगायची गरज नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर मी अनेक मैदानावरती हिंमतनगर समालोचन केलं. आम्ही स्वतः समालोचकांना इथनं सूचित करत असतो. पण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आमचे सन्माननीय हरिदोरे सर असतील, त्यानंतर सुरेश निरगुडे सर अगदी एक जबरदस्त ऑफिशियल पंच आहेत. आणि आपण जर पाहिलं तर ही पंचांची ऑफिशियल जोडी आहे ना ती नेरल परिसरामध्ये नावाजलेली जोडी आहे. ऑफिशियल पंच आपण म्हटलं जातं ना आमचे साथी समालोचक हिरामन दादा कातकरी यांचं नाव आपण ऐकलं असेल. कुंडवालचा तो चांगला आवाज आहे. आणि यावेळी पहा बॉल हवेमध्ये डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्टँड अँड डिस्पॅच. जबरदस्त भूषणच्या बॅटमधून येतोय घणाघाती जबरदस्त षटकार.
आपण षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी अगदी पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करतोय सन्माननीय विजयदादा निरगुडे. आपण पाहता सन्माननीय विजयशेठ निरगुडे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. पाहू शकाल आपण चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय विजयशेठ निरगुडे एक मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाजसाठी सुवर्ण संधी असेल. 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं दिले जाईल. जाबा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भूषण यावेळी जबरदस्त मोठा फटका आला. इथनं पास या सेटीचा वाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर चालला. हा बॉल इथनं वाईट असेल. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्मान्य विजयशेठ निरगुडे. आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी अगदी पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा होत असते पार पडत असते ज्यांची मोलाची साथ या स्पर्धेला असते त्यांचे सन्माननीय विजयशेठ निरगुडे. आपण या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी आदिवासी चषकामध्ये अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर यावेळी 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल अजून शेवटचा बाकी आहे. बालचंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तिसरं षटक अगदी पाहिलं तर अंतिम बॉल. यावेळी पहा ताकदीचा वापर केलाय. फटका चांगला बराच कालावत आणि बॉल जाईल इथनं आउट ऑफ द पार. आउट ऑफ द पार. दमदार रुबाबदार शानदार षटकार. करा आपटा संघ. यस अंपायर देखील आपल्याला सांगतात आपटा संघ आपण लगेच स्पीडअप करा. फिल्डिंग डिपार्टमेंट 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये बनवले टोटल 37 धावा. 3 गड्यांचा मोबदला पाहायला मिळाला. 3 गड्यांचं नुकसान इथं मात्र वेणेगाव टीमचं पाहायला मिळालं. फक्त भूषण आणि भूषण वरती जबाबदारी या 14 बॉल मध्ये 24 धावांची बादार पारी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर त्याच्या सहसाथीने अजय अगदी 3 बॉल मध्ये 3 धावा त्यांना देखील बनवल्या गेल्यात. पहा मित्रांनो इथे ही पार्टनरशिप अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जोडावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पाहता 37 धावा दापटला बदलल्यात. अगदी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रोहितला आपण पाहता एक चांगला गोलंदाज केला. पण आज इथनं पाहिलं तर संघाला त्याने सावरलं. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केल्या होत्या. पहा शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती नारायण. यावेळी पहा मित्रांनो असं म्हटलं जातं ना कहीं पे निशाणा कहीं पे निगाह है आणि फटका जाईल इथनं सीमा रेषा बलीकडं आलाय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला अजयच्या बॅटमध्ये. यावेळी पहा मनगटी ताकदीचा वापर म्हणजे भूषणच्या बॅटमध्ये मोठे फटके येत होते पण इथे बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर केला अजयनं. जबरदस्त बिग हिट स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्टँड अँड डिस्पॅच. जबरदस्त बिग हिट षटकार. बारबती षटकात 2 बॉल मध्ये इथे 10 धावा जोडल्या गेल्या. अजयच्या बॅट मध्ये 47 धावांचा कडा गाठला इथनं वेलेगाव टीमनं. पहा मित्रांनो धावा येत नव्हत्या त्या धावा यायला लागल्यात. अगदी पाहिलं तर शेवटचं षटक स्लॉगरचा आणि ते षटक नारायणचा इथे मागे ठरेल का. यावेळी पहा फटका अगदी सटीक लेंथ सुरेख पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर शॉट ऑफ द लेंथ आणि बॉल सरेल आपण पाहिलं तर यावेळी मात्र फक्त एका धावेसाठी फटका अजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज चेंडूखाली पाहायला मिळाला. या बॉलवरती 1 धाव आली. 48 धावा धापटलावरती लागल्या गेल्या.
तर पुढचा सामना असेल तो म्हणजे सागाची वाडी रानसे आणि त्यांना फाईट करेल असलवाडी क्रिकेट संघ. दोन्ही संघ आपण टॉस साठी लगेच यावेळी पहा इथे बॉलिंग ट्रॅक वरती नारायणला आपण पाहता ज्या फलंदाजावरती पहिला बॉलवरती चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली, चौथा बॉल डॉट आला. म्हणजे इथनं कमबॅक करताना दिसतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्टॅकेंडला फलंदाज इथनं पाहता आपण भूषण. अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळी पहा इथे रिस्की धाव, पण तो पहा अंपायर, कारण की बॉल सरळ विकेट किपरनं पकडला गेला. इथे धाव नाहीये, स्ट्राईक देखील चेंज नसेल. डॉट बॉल. यस, यावेळी पहा आता इथनं धावा येणं गरजेचं होतं, कारण की पहिल्यांदा बॅटिंग करता विनेगाव संघ. पहिल्या षटकामध्ये फक्त रोहितनं जी गोलंदाजी केली ना, त्या गोलंदाजीचा अगदी श्रेय जाईल सामन्याच्या शेवटी रोहितला. 3 गडी त्याने बाद केले महत्वपूर्ण, आणि ते विकेट विनेगाव संघाचे अगदी महत्वपूर्ण होते. अंतिम बॉल असेल षटकाचा. पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल अगदी टार्गेट सेट बॉल इथं फेकला जाईल नारायणच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि त्याच्या सोबत अजयने 6 बॉल मध्ये 14 धावा बनवल्यात आणि 16 बॉल मध्ये 24 धावा बनवल्या. भूषणनं काय खेळली राहिली या दोन्ही फलंदाजी. अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅक वरती नारायण. इथे पहा अगदी बॅटम बॉलचा संपर्क नाही. अंतिम बॉलला डॉट, म्हणजे गोलंदाजीचं वर्चस्व इथलं राहिलं ते म्हणजे नारायणचं. अगदी षटकार आला, चौकार आला, पण तो त्यात नंतर सावरलं गेलं संघाला. टोटल धावसंख्या धावपट्ट्यावरती जमली गेली. 24 बॉल 48चा खेळ इथे समाप्त झाला. आता येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज आपल्या टीमला 49 धावांची. 5 इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल, पण तो दोन्ही संघाला विनंती असेल. इथनं मात्र सागाची वाडी रानसे क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच असलवाडी क्रिकेट संघ. दोन्ही संघ आपण या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार येईपर्यंत देऊया पुन्हा एकदा डीजे मास्टर आणि संधी. आमच्या शोभा इथं आपण पाहता टॉस केला जाईल. एका बाजूला असलवाडी क्रिकेट संघ त्यांना फाईट करेल सागाची वाडी रानसे क्रिकेट संघ. रानसे परिभागात मधील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघामध्ये अगदी बिग फाईट, बिग बॅश. पुढची लढत आजच्या रात्रीतील पहिल्या सत्रातील अंतिम लढत पाहायला मिळेल ती म्हणजेच असलवाडी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल सागाची वाडी. दोन्ही संघ बिग फाईट. हा टॉस इथनं पाहायचा आपल्याला. यस, सागाची वाडी रानसे क्रिकेट संघाच्या बाजूनं 4 षटकांची मॅच असेल मित्रांनो, हे लक्षात घ्या. दोन्ही संघ आणि आपलं डिसिजन काय असेल? फिल्डिंग. यस, क्षेत्ररक्षण असेल. बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजेच असलवाडी संघाला. जव्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 षटक 24 बॉल फेकली गेले गोलंदाजी करत असताना आपटा क्रिकेट संघाच्या बाजूनं. तिथे आपण जर विचार केला मित्रांनो
तर तब्बल 48 धाबा जमवल्या गेल्या. आता पाच आहेत ना, आपण जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये आपटा संघाला गरज आहे ते म्हणजे येणारे 24 बॉल 49 धाबांची गरज आहे. विनेगाव क्रिकेट संघाने 48 धाबा बनवल्या आणि त्यानंतर आता 49 धाबांची गरज आहे ते म्हणजे आपटा संघाला. मैदानामध्ये सलामीची जोडी चालली आहे आपटा टीमची. यश स्टॅक अँड फलंदाज यश, नॉन स्टॅक अँड रोहित ज्याबले पाहायला मिळेल. पहा मंडेटरी पावत षटक आणि गोलंदाज. पहिलाच बॉल हुक करायचा होता, आडवा बॅटने खेळायचा होता परंतु बॉल समजला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिलाच बॉल इथे डॉट. पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळाला. इथे पहा मित्रांनो, हा चुका आपल्या टीमला मागत पडतील कारण की आपल्याला 49 आकडा गाठायचा आहे 4 षटकामध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहितचं अगदी पहिल्या इनिंग मध्ये षटक फेकलं गेलं. 6 धावा खर्च करत असताना 3 गडी त्यानं बाद केले होता. पण इथे आपण जर पाहिलं तर आता तशीच सुरुवात गोलंदाजाला करून द्यावी लागेल आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये प्रवीण हा पहिला ट्रम्प कार्ड मॅनेटरी पॉवरचं षटक फेकतोय. अजून एक बॉल. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग, थोडस फंबलिंग विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्यावेळी पहा लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे एक धावेल आणि एका धावेनं इथे अकाउंट ओपन झालं ते म्हणजे आपण पाहू शकाल आपटा टीमचा. पाच एक 2 बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने अकाउंट ओपन झाल्या. असूनही समीकरण मित्रांनो बरंच आणि बरंच मोठ्या आपल्या टीमला अगदी त्या समीकरणाचा इथनं पाठलाग करायचा, मोठे फटके मारायचे, रणझुंजार कामगिरी. बॉल चाललाय अगदी हवाई हल्ला, 2 चुम्मी छक्का. फलंदाज रोहित शबाड मध्ये बिग हिट, जबरदस्त षटकार. असाबली पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये रोहित एक विस्फोटक खेळाडू आणि त्याच्याच बॅटमध्ये हा षटकार पाहायला मिळाला. टोटल 7 धावा धावपटला वरती. स्विच हिट. यस पहा मित्रांनो, यावेळी मात्र अगदी हा फटका सरळ बॅटने खेळणं गरजेचं होतं रोहितला, पण यावेळी पहा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर देखील पाहायला मिळाला आणि इथं जर विचार केला तर हा बॉल डॉट येतो. म्हणजे आपण जर विचार केला मित्रांनो तर टोटल 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 7 धावा धावपटलावरती मॅन्डेटरी पॉवरचं षटक इथे आणामारी करावी लागेल. फटका चांगला, मिस टायमिंग, झेलवत आणि पहिला मासा गळायला लागलाय. पहिला मासा, पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या बाहेर. ज्या विकेटची तलाश होती, ज्या विकेटची भीती होती, तो रोहित मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद, पहिला गडी तंबूच्या श्रेयला आपल्या टीमचा रोहित. बॅक टू द डगआउट. आपण 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग ट्रॅक मध्ये प्रवीणला पाहिलं. मॅन्डेटरी पॉवरचं षटक फेकणं मित्रांनो भरपूर कठीण असतं आणि ते षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याच्यामध्ये सोपावल्या गेल्या. नवीन फलंदाज इथनं मोहन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ज्या रोहितला कामगिरी करायची होती अगदी षटकाराने त्यानं खेळ दाखवला, परंतु त्यानंतर पहा फटका चांगला अगदी बॅकवर्ड पॉइंटला मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि क्षेत्ररक्षक होते तिथे पॉइंट मध्ये. आपण जर पाहिलं तर बॉलला अडवलं जातं. एकच धाव बॉलवरती पाहायला मिळाली आणि इथनं आता जर विचार केला तर संघाची टोटल धावसंख्या 8 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्या. तर म्हणजेच आपल्या संघाच्या पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस लॉस ऑफ 1 विकेट आपटा टीम.
तर त्यानंतर पाहू शकाल आपण मित्रांनो, याच मैदानावरती 28 मार्च 2025 रोजी आपण पाहता मैत्री चषक प्रिन्स 11 कलोते यांच्या माध्यमातून स्पर्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर डे आणि नाईट असं दोन्ही फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे डे फॉर्मॅटमध्ये 16 संघ पाहायला मिळतील, नाईट फॉर्मॅटमध्ये 16 संघ. अशा रीतीने स्पर्धा या मैदानावरती पार पडणाऱ्या. अगदी पाहिलं तर प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, रोख रक्कम 1 लाख आणि भव्य चषक असेल. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व भव्य चषक. तृतीय पारितोषिक स्पर्धेत असेल 25,000 आणि चतुर्थ 25,000. अगदी पाहिलं तर जबरदस्त ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि आयोजक करते दीपक पाटील. अगदी त्यांचा कॉन्टॅक्ट देखील आमच्यापर्यंत आहे. कुठल्या संघाला या ठिकाणी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. पहा मित्रांनो, आदिवासी 16 संघ आणि ओपनचे 16 संघ असे 32 संघांना इथे अगदी सुवर्ण संधी दिली जाणाऱ्या. यावेळी पहा झेल पकडला जातो मैदानाच्या आतमध्ये. अगदी अप्रतिम झेल आणि फलंदाज इथं बाद झाला. मोहन बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका. जर डे फॉर्मॅट मध्ये खेळता तर इथे 11,000 रुपये या ठिकाणी प्रवेश पे असेल. त्यानंतर नाईट फॉर्मॅट साठी तब्बल 13,000 रुपये प्रवेश पे असेल. अशी देखील नोंद घ्या. जो कोणी संघ इच्छुक असेल तो आमच्यापर्यंत पोहोचा. अगदी एक सुवर्ण संधी मैत्री चषकाची प्रिन्स 11 कलोते आणि याच मैदानामध्ये 28 मार्चला ती स्पर्धा पार पडणाऱ्या. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नारायण दाखल झाला. विकेट किपर थोडासा फंबल होता आणि हा बॉल इथं आपण पाहिला तर अगदी थोडासा ऑफस्टिकला हा बॉल रिलीज झाला होता. फक्त तिथनं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आल्या आणि दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉल. इथनं प्रेशर वाढेल. मी म्हटलं यस आय विल डेफिनेटली इट फॉर इन डिस्पॅच. फलंदाज बाद. नारायण बॅक टू द डगआउट. अगदी प्रेक्षक वर्गाला काय पाहिजे असं हाय व्होल्टेज सामना आणि ते मात्र पार पडतं की काय. यावेळी बॅटची लिडिंग घ्यायची. इथे थोडंसं जजमेंट चुकलं. यावेळी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते फर्स्ट स्लिपला आणि त्या ठिकाणी मात्र झेल थोडासा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पाहता बॅटची आउटसाइड एज लागली गेली ती. StarCricket.in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त क्लिअरिटी क्वालिटी दर्जेदार पाहायला मिळते. यावेळी पहा इथं आता अजून 2 बॉल षटकातील बाकी आहेत. पण तो हा बॉल देखील पॅडवरती आलेला आहे. 5वा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती अतुल इथनं मात्र अगदी पूर्णपणे आपण जर विचार केला तर जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहायला मिळतो अतुलच्या माध्यमातून. त्याने मात्र पूर्णपणे मैदान रोखून धरलं गेल्या. कोणत्या दिशेमध्ये फटकेबाजी होत नाहीये. अगदी पाहिलं तर पूर्णपणे 38 सर्कल अगदी पाहिलं 38 सर्कलचं रिंगण त्याने रोखून धरलंय. हा बॉल पहा अजून एक सुरेख सटीक लेंथ सटीक डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि इथं आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाबा पाहता टोटल 9 धावा लॉस ऑफ 3 विकेट. आपटा संघ
यावेळी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी थोडासा अडचणीमध्ये जाईल की काय. 49 धाब्यांची गरज होती. म्हणजे अजूनही जर विचार केला तर इथं गरज असेल ती म्हणजेच यस यावेळी पहा येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 40 धाब्यांची गरज. ते म्हणजेच आपल्या टीमला 12 बॉल 2 षटकं आणि 40 धाबा इथनं मात्र आपल्याला अगदी बनवावं लागतील आपल्या टीमला विजयासाठी. ज्यावेळी पाहायचं अगदी तिसरं षटक चालू झाल्या. 12 बॉल 40 ची गरज होती. पहिलाच बॉल मिड विकेट रिझनला फटका चांगला मारला. तिथे आपण जर पाहिलं तर एकच धाब आली. एका धाब्याने समीकरण आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलं 10 अंकावरती. अजूनही 11 बॉल 39 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहता बॉलिंग ट्रॅकवरती इथनं गोलंदाज भूषण, ज्या भूषण अगदी चांगल्या स्थितीमध्ये फटकेबाजी केली तोच भूषण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. यावेळी पहा फिरकीचा जादूगर भूषण आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल जरी मिड विकेटला मारला गेला पण तो दुसरा बॉल इथे पहा अगदी पाहिलं तर फिंगर थोडस रोल केलं गेलं आणि ते आपण पाहिलं तर हा बॉल देखील डॉट. म्हणजे आतापर्यंत आपण जर विचार केला फलंदाज यश इथनं कुठेतरी 5 बॉल बॅक टू बॅक डॉट झाला. स्विच इट आणि यावेळी पहा डायरेक्ट हिट. यस इथे क्लोज एन्काउंटर असेल बघायचं. अगदी ऑफिशियल पंचांचा डिसिजन टीव्ही अंपायरला रेफर केलं गेलं. आता पहा इथे चेक केलं जाईल बघायचं काय घडलं. थोडाच वेळात डिसिजन आपल्या समोर येईल. यस इट इज अ नॉट आउट. पाईकला मात्र पॉपिंग क्रिकच्या पलीकडे सुखरूप पोहोचलाय परंतु इथनं आता मोठे फटकेबाजी करावी लागेल. अगदी पाहता तिसरा षटक भूषणचा 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. हाफ ट्रॅकर बॉल ताकदीचा वापर आडवा बॅटने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चालला. बॉल सीमा रेषा पलीकडे आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार सीमा पलीकडे षटकार. यायला सुरुवात झाली आहे. यावेळी पहा बॅटचे लेडिंग यश लागले परंतु शतरक्षक नाही आहेत बॅकवर्ड पॉइंटला. आणि इथे आपण पाहिलं तर यस फलंदाज बाद धोक्याची घंटा वाजली आणि यावेळी फलंदाज प्रभासच्या पारीचा अंत होईल. प्रभास बॅक टू द डगआउट. बाईकने जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल इथनं शिल्लक असेल. गोलंदाज भूषण यावेळी आडबा बॅटने खेचायचा होता परंतु आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल पेक्षा जास्त काहीच घेऊ देणार नाही.
अंतिम बॉलवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं आता संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा धापटापती लागल्या. 4 विकेटचं नुकसान आपल्या टीमचं आपल्याला पाहायला मिळालं. आता येणारे 6 बॉल आणि त्या विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज आहे. 6 बॉल 30 धावा म्हणजे 6 बॉल मध्ये 5 मोठे फटके अगदी आपल्या टीमला मारावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता फलंदाज इथनं यश आणि त्याच्या सोबत मैदानामध्ये खेळतोय मयूर. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथनं 6 बॉल आणि 30 धावांची गरज विजयासाठी आपल्या टीमला. पुढची लढत आपण देखील तयारीत राहायचा. टॉस जिंकला तो म्हणजे सागाचीवाडी रानसे टीमने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं आणि असलवाडी टीमला अगदी बॅटिंगसाठी आमंत्रित केल्या गेल्या. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम लढत आजच्या रात्रीतील पाहायला मिळेल. परंतु बघायचं कोण जिंकेल कोण हरेल. आजचा अगदी पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये एक सुपर 4चं तिकीट इथनं कोणत्या संघाच्या नावावरती राहील. जबली पहा प्रेम पास इथनं प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल सटीक लेंथ आणि पहिलाच बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी पाहता 5 बॉल 30. 5 बॉल मध्ये 5 मोठे फटके 5 षटकार इथे मारायचे आहेत. यावेळी पहा अजून एक अगदी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील गाठ आला. स्लोवर गतीची अगदी पाहिलं तर 7 ते 8 पावलांचे रन पाहायला मिळतं प्रेमच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतरचं पाहिलं तरी सटीक लेंथ अगदी जबरदस्त पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. 4 बॉल 30 ची गरज. अजून एक बॉल डॉट आला. इथे प्रेशर वाढत चाललं आणि पाहता आपण सामन्यामध्ये अगदी शिरकाव करताना दिसेल बिनेगाव संघ. पहा इथं आपण पाहिलं तर यश अगदी टोटल 10 बॉल इथनं खेळले गेले देशच्या माध्यमातून आणि फक्त एकच धाव त्याच्या माध्यमात जोडली गेली अकाउंटमध्ये. यावेळी पहा आडवा बाटना. हा बॉल मिड विकेट रिझनला अगदी फटका चांगला होता परंतु वेळ निघून चालली आहे. अजून एक सिंगल इथनं जोडली जाईल म्हणजे प्रेमने देखील जबरदस्त षटक फेकलं. पहिले 3 बॉल त्याने डॉट फेकले. 4थ्या बॉलवरती आली सिंगल. अजून 2 बॉल बाकी असतील. इथे पहा अगदी स्ट्राईक देखील चेंज केली जाणार आहे कारण की मित्रांनो पहा औपचारिकता शिल्लक राहिली आणि सामन्यामध्ये शिरकाव केला इथं विनेगाव टीमला. जबरदस्त 1 बॉल शेवटचा बाकी आहे आणि गोलंदाजी करत असताना प्रेमने फक्त इथे धावा आतापर्यंत खर्च केली. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. अंतिम बॉल डॉट फक्त एकच धावेचा षटक